आम्ही आत्मस्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म हे कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, सद्रूप चिद्रूप आणि सद्रूपाचा आत्मबंध आणि त्याचं वर्णन केलं. हा कोणत्या रूपाचं नाही का, त्याच्यामध्ये न्यायमत, सांख्यमत, अनुवादाचं मत, हे सगळे मतं सांगितले. तेव्हा ज्याची कधी निवृत्ती होऊ शकत नाही त्याला सन्मानाचं आहे, आणि निवृत्ती होत असेल तर सगळं असं. आता काही दर्शनकार लोक निवृत्ती मानणार आहे, त्याच्यावर खंडन करत असतात. आपली निवृत्ती आपल्याला दिसते का कधी? आत्माचे सर्वांचं काय अधिष्ठान आहे, आपलीच निवृत्ती पण आपल्याला दिसत असते का अन्याला दिसत असते? आपला शिरच्छेद आपल्याला दिसतो का? म्हणून आत्म्याची निवृत्ती होते म्हणता येत नाही, तो अधिष्ठान आहे सर्वांचा. आणि जर निवृत्ती म्हणली तर दुसरा आत्मा काय करावं लागेल? दुसरा कोणता दोष येईल? अनावस्था दोष. म्हणून आत्म्याची निवृत्ती होऊ शकत. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे. आता कोणता राहिला? चिद्रूप. थोडक्यामध्ये आहे का आपल्या चिद्रूप म्हणजे ज्ञान, प्रकाश. सूर्याचा नाही घ्यायचा. अरे सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे ना. सूर्याचा आहे का त्याला कोणी दिलेला आहे? कोणी दिलेलं आहे? तुम्ही आम्ही का आहे का रे? तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना, नाही का? म्या बोलविल्या वेद चाले ज्ञान. सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणून प्रकाश देणार आहे कोण आहे? परमात्मा. आणखी गीतेमध्ये आहे, यदा आदित्य कथन तेज. मला प्रकाश दिला पुढे. अरे न्यायाला नियमानं सांगितलं आहे, दररोज काय झालं पाहिजे? उगवलंच पाहिजे. थोड्या वेळाने उगवलं तर विश्वास महत्वाचा पाहिजे, बरं का? ईश्वराचा धाक आहे का? म्हणून वाऱ्याने काय केलं पाहिजे? नाही, सगळ्या ठिकाणी काम केलं पाहिजे ना. तुमच्या वायूने नावघरी उगे. एखाद दिवशी विश्रांती घेतली तर काही घडलं. त्याचा नियम नाही. समुद्री रेखा त्याला नियम आहे, जगन नियंत्रण. म्हणून त्याचं नावच आहे ईश म्हणजे नियंत्रण. नियंत्रणाचा जो अधिकारी असतो त्याला म्हणायचं ईश्वर. तात्पर्य कशा करता सांगितलं? प्रकाश कोणाचा? तर भौतिक प्रकाश नाही, ज्ञानरूप प्रकाश. आत्मा किम स्वरूप आहे? प्रकाश रूप. प्रकाश कोणता आहे? विजय काय देते? अरे प्रकाश देते दोन धर्म आहे ना, उष्णता आहे ना, आणखी काय? प्रकाश आहे ना. प्रकाश आहे म्हणते सगळं चालतं. आता दिवसाचं सगळे व्यवहार चालतात, रात्री चालतात. कोणाच्या प्रकाशाने? वीज नसती तर सगळं अंधार आहे. हे विजेचे उपकार आहे ना. विजेचा शोध लावणारा कोण? जाऊ द्या. कोणी मोबाईलचा शोध लावणारा कोण? विजेचा लावणारा कोण? नाही काय ना. तुमच्या विमानाचा शोध लावणारा कोण? विमानाचा शोध लावला म्हणून तर 275 लोक गेले. विमानाचा शोध नसता तर काय तरी तेव्हा आपला दृष्टांत सगळं. आता न्यायशास्त्रामध्ये आलं लक्षामध्ये आत्मा किम स्वरूप मानलेलं आहे, जड स्वरूप मानलेलं आहे का नाही? मग प्रकाश रूप केव्हा होतं? संयोग झाला म्हणजे होतं. मग वेदांताचा आत्मा कसा आहे? जड स्वरूप
आपल्याला चिद्रूप ठरवायचं आहे. अजून काही त्याला अजून जडस्वरूप मानला. काय मानला? व्यवहार कसा होतो म्हणलं ते ज्ञानेंद्रिय वगैरे आधी करून आहे ते प्रकाशरूप आहे. कोण? अंतःकरण ज्ञानेंद्रिय वगैरे प्रकाशरूप आहे. आता हे प्रकाशरूप मानले ते प्रकाशरूप ठरू शकत नाही, ते कार्य आहे. जे जे कार्य असते त्याला उत्पत्ती असते ते जडस्वरूप असते. म्हणून ज्ञानेंद्रिय वगैरे प्रकाशन करू शकत नाही. ते आत्मा जड, ज्ञानेंद्रिय जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. आहे का? हे दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओढलाच असतो का? म्हणलं काय माणूस आहे, का ओरडत नाही? खालचा दगड कसा आहे आणि वरचाही कसा आहे, आणि तुमच्या पायावर पडू द्या बरं. कारण पाय ज्याचा पायाचं जड आहे का चेतन आहे? शरीराला सुद्धा चेतन तो कोणामुळे येत असं, आणि त्याच्यामध्ये क्रिया कोणाकडून होत असते? इंद्रियाकडून क्रिया होत नाही. क्रिया ही प्राणाची असते. जर इंद्रियाकडून क्रिया होते असं जर आपण मानलं, आलं का लक्षामध्ये? आणि प्राण निघून गेल्यावर क्रिया होत असते का? क्रिया कोणाकडून होते? मग प्राण सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरला. तर मला ते कथा बिजा गेली ना, त्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ ठरलं? जाऊ द्या. तेव्हा जडाचं प्रकाशन करू शकत नाही. आणि ज्ञानेंद्रिय वगैरे इंद्रिय आहे प्रकाशन करू शकत. मग म्हणलं असं करातात. आत्म्याचा ज्ञानगुण काय करतो? तुम्हाला गेलं ना आत्म्याचे गुण सांगितले, 24 गुण आहे का नाही? तर जीवात्म्याचे पुढे म्हणजेच परमात्म्याचे. मग ज्ञान नावाचा गुण या सर्वाचं काय करतो? तो प्रकाशन करतो. त्याला विचारतात ज्ञान नावाचा गुण आहे तो नित्य आहे का? अनित्य आहे. नित्य आहे असं म्हणेल तर मग तो ज्ञानस्वरूपच झाला. काय झाला? नित्य दोन पदार्थ. आत्मा जर नित्य आहे आणि ज्ञानगुण जर नित्य आहे, दोन नित्य ठरू शकत. नित्य किती आहे? म्हणजे ज्ञान गुण नित्य स्वरूप होईल. काय आहे का? बरं अनित्य आहे असं मानलं. काय मानलं? जे जे अनाद्य पदार्थ असतात अनित्य असतात ते जडस्वरूप असतात. काय असतात? म्हणजे ज्ञान नावाचा गुण काय झाला? जडस्वरूप. आणि तो त्याचं प्रकाशन करू शकत. पण हा गुण जो असतो तो आगमापायी असतो. कधी असतो आणि नसतो. आहे का नाही? गुण सारखा राहत असतो का तो? मग जर तो स्वरूपाने सिद्ध होत असेल तर त्याला गुण म्हणता येत नाही. काय? उष्णता अग्नीचा गुण जरी म्हटलं बस गुण ठरू शकत नाही. कारण काय? उष्णता आणि वीज किंवा अग्नी उष्णतेला सोडून राहू शकत. म्हणून तो गुण नसून काय? स्वरूप आहे. आणि गुण कधी असतो? आणि आता आंबा बिंबा असतो. हिरवा गुण आहे असं म्हटलं तर पुढे थोडा वाढला म्हणजे काय होतं? हिरव्याचा लाल कसा झाला कोणाला माहिती? विज्ञानाला अजून सांगता येत नाही एवढं. हिरवा आंबा लाल झाला विज्ञान सुद्धा पुढे सांगतो. प्रारंभ कसा असतो? हिरवा. आणि पुढे कसा होतो तो? लाल पिवळा. काय झालं? बरं सर्वात बाजूने होत नाही. काय काय आंबे असतात ना ते आणखी देठाजवळ असतात ते. जाऊ दे. आपल्या ईश्वराची जी सृष्टी आहे हे कशा करता? आपलं गुण आगमापायी असतो. गोडी हा साखरेचा गुण आहे का स्वरूप आहे? जे
ज्याला सोडून राहू शकत नाही त्याला काय म्हणायचं स्वरूप, आणि सोडून राहू शकत असेल त्याला काय म्हणायचं गुण. आहे ना गुण. एखादा मनुष्य काय तुमचा मेकअप होऊन येतो, पुन्हा तोंड उठलं की जसं त्याला गुण म्हणायचं, काय म्हणायचं. आणि काळे पांढरे पण आहे गुण आहे का त्याचं स्वरूप आहे का. किती साबण लावली तर काळा माणसं गोरा होत असतो का. एक होता बघा एक टिकावर नाही, त्याने आपलं ऐकलं रात्री टोप घेतलं म्हणजे मनुष्य काय होतो गोरा होतो. मंडळी रात्री वाजपेक्षा जास्तच टोप घेतला, पण सकाळच्या पुढे आरशामध्ये बघायला लागला, मी काय झालो गोरा झालो का. आता कुठं गोरा होत असतो का. जाऊ दे आपल्या दृष्टांत. गुण आणि स्वरूप याच्यातला फरक समजायचा. नाही रूप वर्ण निसर्गाचे ते गुण नाही, काही नाही, काही नाही. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे, चिद्रूप आहे. परिच्छेद क्रमांक 36. आत्मा चित स्वरूप आहे. तसाच आत्मा चित स्वरूप आहे. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. प्रकाशरूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. ज्ञानालाच काय म्हणायचं. चित म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे चित. नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. आत्मा आपण काय म्हटलं नाही का. प्रकाश रहित मानला तर तो काय होईल मग जड आहे ना. चिद्रूप नैयायिक लोक आत्मा कसा म्हणतात, चिद्रूप थोडाच म्हणतात भाई. तो कसा म्हणतात जड स्वरूप नैयायिक. मग व्यवहार कसा होत असतो, मनाचा संयोग झाला म्हणजे बा एखादं पान असते ते कसं असते हिरवं असते, खाताना माणसं पानं खात असतात. हे बरं आहे आपल्याकडे. लोक एवढा पानाचा व्यवहार करत नाही. पंढरपूरला तिथं भरपूर लोक काय करतात पानं खातात. प्रारंभी पान कसं आहे, मग त्याला कात लागल्यानंतर अरे मग कात लागल्यानंतर लाल झाला. तसा आत्मा किम स्वरूप आहे, आणि मनाचा संयोग झाला म्हणजे ज्ञान स्वरूप. आता हे पंखा असतो सिद्ध आहे का, चलन स्वरूप आहे का जड स्वरूप आहे. अंडी झाली म्हणजे काय होतं, हवा देतो ना तुम्हाला. आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिये त्यांचे प्रकाशन करीतात असे म्हणावे तर अंतःकरण आणि इंद्रिये परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत. आत्म्याचं प्रकाशन कोण करते, अंतःकरण पुढे आणि इंद्रिय हे कोणाचं प्रकाशन करते. आता त्याचा विचार करायचा आहे ना. तेव्हा इंद्रिय अंतःकरण वगैरे तुम्हाला गेलं की कोणाचं कार्य आहे, ते मायेचं कार्य आहे ना. तेव्हा पृथ्वी आप तेज वायू आणि हे कोणाचं कार्य आहे, ब्रह्माचं का. मग चतुर्विधा वजन ते नाही 4 प्रकार केलेले आहे. अंडाच्या चाराच्या स्वेदाच्या गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये का सुंदर विषय दिले. त्या कशा त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती कोणती. जाऊ दे. 7 हे 4ही भाग ज्या ठिकाणी राहतात त्याला अपराप्रकृती नाही का. नाही यांना अपराण हे 4ही भाग जिथं राहतात त्याला म्हणायचं पराप्रकृती. आणि पराप्रकृती ही
अष्टला रूपाने काय पावते, परिणाम पावते. आणि म्हणून हे सगळं जगाचं काय होते आपल्याला दिसते. त्रिगुणात्मक आहे ना ते. काय सत्वगुण राजस्तमिती गुणा प्रकृती संभवा निबंधन्ति मा भाव देही देहीनम अव्ययम. जाऊ दे. तेव्हा हे सगळे इंद्रिय वगैरे आधी करून आहे, हे सगळे कार्य आहे. आणि जे जे कार्य असते ते ते कसं असते, जड स्वरूप आहे. आत्मा ही जड, इंद्रिय अंतःकरण हे काय, आणि जड जडाचं काय करीत नाही, प्रकाशच नाही. नाही का, म्हणजे रानामध्ये दगडं असतात, ते काय पत्ते खेळतात का पत्ते खेळत नाही. आणि दोन्ही दगडं काय आहे, माणसं काय करतात, जड जडाचं प्रकाशन करीत. मग ज्ञान तर झाल्याशिवाय, मग ज्ञान आहे तरी कोणाचं बरं. आता सुषुप्तीमध्ये सुंदर गोष्टी आहे. सुषुप्तीमध्ये जे जीव आनंद पावत असतो, उठूशा वाटत नाही त्याला, तेव्हा हे सुख आहे तरी कोणाचा. पुढे येतं मला मग सुषुप्तीचा जीवाचा म्हणजे विषयाचा आहे, तो विषयाचा काय नाही, तिथे संबंध नाही. झोप लागेपर्यंत जे सुख कोणाचं असते, विषयाचं. झोप लागल्यानंतर कोणाचं होते, मग शेवटी आत्मा काय केला पाहिजे. मग झोपेमध्ये आत्मा आहे कशावरून तुम्ही म्हणाल, झोपेमध्ये आत्मा आहे सुषुप्तीमध्ये कशावरून. जागृत झाल्याच्या नंतर मी सगळी झोपलो होतो याची स्मृती आणि काही झालं. हे आत्मा व्यापक आहे, काय अन्वय आहे त्याला. जागृतीमध्ये कोण आहे, आत्मा आहे. स्वप्नामध्ये आत्मा आहे, आणि सुषुप्तीमध्ये. मग सुषुप्तीमध्ये सुख कोणाचं आहे, आत्मसुख आहे. तिथं विषय नाही, काय नाही, मग सुख आलं कुठून, मग तिथे आत्मा आहे घरी, मग त्याचं ते सुख आहे. समाधीमध्ये सुद्धा कोण आहे, आणि बाकी जगतात अरे विठ्ठल जळी चळी त्यांचं ते आहे ना, नाही का, सततम कीर्तयन्तो मां यतन्ते नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्य नमस्यन्तस्य मां भक्त्या. तो भगवान भक्त असतो, सर्वांना नमस्कार करतो. तो मुंगीपासून तो तर सर्व ठिकाणी कोण भरलेला आहे, म्हणून तो सर्वांना काय करतो, उद्धटवून करतो का नंबर वन करतो. उद्धटवून नमस्कार असतो का. जाऊया, चला आपल्या पुढे. आणि जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिये ही जड आहेत. जड आहे ते कार्य आहे. सत्वगुणाचं कार्य कोण, अंतःकरण. पुढे रजोगुणाचं कार्य प्राण. इंद्रिय गुणाचं कार्य आहे स्वतंत्र सत्वगुणाचं. अंतःकरण इंद्रिय ज्ञानेंद्रिय स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. सत्वगुणाचं प्राण वगैरे रजोगुणाचं. कर्मेंद्रिय कार्य. कर्मेंद्रिय स्वतंत्र रजोगुणाचं. आणि सगळ्या ब्रह्मांड दिसतं हे कोणाचं कार्य आहे, तमोगुणाचं आहे का. तिन्ही गुणाचं कार्य आहे ना. याच्यामध्ये सत्वाचं कोणतं, रजाचं कोणतं, तमाचं कोणतं. हे जड स्वरूप दिसतं हे कोणाचं आहे, तमाचं कार्य आहे. त्रिगुणात्मक प्रकृती आहे ना. ब्रह्माचं काही कार्य आहे का, तो फक्त अधिष्ठान आहे. काय साक्षी आहे, फक्त पाहणारा. पुढे वाचा. याकरिता स्वप्रकाशरूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. हे पहा, तेव्हा इंद्रिय वगैरे अंतःकरण वगैरे ते याचं प्रकाशन करू शकत नाही. आणि प्रकाशन तर झाल्याशिवाय मग शेवटी कोण प्रकाशक आहे, आत्माच काय केला पाहिजे.
नाही का? कोणीतरी ग्रस्त कुठेतरी हॉटेल बिटेलमध्ये गेला आणि त्यांनी आपलं काही मिसळ मागितलं प्लेट. आणि तो प्लेट मिसळ खायला लागला, त्याच्यामध्ये गोड लागलं काय लागलं. मग त्याने विचार केला, मीठ म्हणलं आपलं तिखट खाराच बोलावला आणि गोड हे गोडी आली. मग आता म्हटलं हे गोडी जर कोण्या पदार्थाची असेल तर बिल द्यावं लागेल, काय द्यावं लागेल ते, कारण वारकऱ्याचा भंडार आहे. मग त्याने म्हणलं होय बा, मी आणखी खारा मिसळ मागितली आणि गोडी आली. मग चौकशीला प्रारंभ. मग त्या बाईनं प्लेट आणलेलं होतं ना, तिला विचारलं, म्हणलं श्रीखंड टाकलं का त्याच्यात? नाही. मग म्हणाला ते काय झाले, कोणातरी याने श्रीखंडाची प्लेट खाल्ली होती. कशाची? आता ते तुमचं आमचं वारकऱ्याचं काना वेगळं, पुसून पुसून खातो. श्रीमंत माणसं अर्ध खातात ना, अर्ध काय खातात. तुम्ही बाकी जेवते वेळी किती पकवानाचं तेवढं अर्ध खातात ना काय. आणि त्या बशीमध्ये श्रीखंड तसंच आहे. आणि ती बाई थोडी नाही का, नाही जरा गावंढळ होती, चांगली बशीत व्हायला पाहिजे की नाही. ते घाबरले, बसून न धुतानाच काय केले. माझा जे आहे त्याच्यात गोडी वाटते, ती गोडी कोणाची आहे घरी. मला इथे सर्वांचं जे आहे ते प्रकाशन होतं, कोणीच प्रकाशन करत नाही. पण आत्म्याचं काय केलं पाहिजे? म्हणून आत्माच किम स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप पुढे. आणि जर असे म्हणेल की आत्मा तर जड आहे, परंतु त्याचे ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो. गुणाचा विचार केला की आहे द्रव्य गुण पुढे. द्रव्य किती प्रकारचे मानले? 9 प्रकारचे मानले. त्याच्यात काही परमाणु रूपाने, काही आहे का नाही. तेव्हा आकाश काल दिश आत्मा हे कसे मानले? नित्य मानले. आणि बाकीचे आहे का नाही, परमाणूच्या रूपाने, नित्यंकार रूपाने. मग त्याच्यामध्ये गुण किती मानले? 24 मानले का नाही. आहे द्रव्य कोणाला म्हणायचं? गुणाश्रयतम द्रव्य. जे ज्याच्या आश्रयाने राहते त्याला काय म्हणायचं? द्रव्य. आणि एकाला काय म्हणायचं? गुण. 24 गुण मानलेला. मग आपल्याचा एक ज्ञान नावाचा गुण या सर्वाचं काय करतो? मग त्याला प्रश्न विचारतात, तर तुझा गुण सत्य आहे का? नाही नाही, नित्य आहे का? तर त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे. नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञानगुण आत्म्याचे स्वरूपच सिद्ध होईल. तर ज्ञान नावाचा गुण जर आपण मानला तर नित्य आहे का अनित्य आहे? 2 पक्ष. कोणते पक्ष? न्यायशास्त्र आहे नाही. ज्याला झोप येत नसेल त्याने न्यायशास्त्र ऐकायला यायचं आपलं, पण पान थरून घेऊन यायचं. पण चांगलं आहे बा. त्याच्यामुळे तत्त्वज्ञानाचं इंग्रजीमध्ये फिजिक्स म्हणतात, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, आणि फिजिक्स म्हणजे पदार्थ विज्ञानशास्त्र. म्हणजे डॉक्टरकीची परीक्षा द्यायची असली मग हे सायन्समध्ये सायन्स म्हणायचं, काय म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये नाही का 50 पैकी 7 मार्क मिळवणार स्टँडर्ड म्हणूच लागतो. काय लागतं त्याच्यानं 50 पैकी 45, 40 सुद्धा खपत नाही का. खरं ना. हे आपल्या त्याचे शिकणारे लोक काय असतात, कमी असतात. ते जाऊ दे, आपला विषय नाही. कशा करता आणखी आपल्याला ज्ञान नावाचा गुण नित्य आहे का?
बरं नित्य आहे म्हटलं, काय म्हटलं? नित्य आहे असं. मग नित्य आहे असं जर म्हटलं आपण तर आत्माही कसा आहे नित्य आणि ज्ञान नावाचा गुन्हे काय झाला? नित्य झालं. आणि नित्य किती असते? एक का दोन? एक एकच असते. म्हणजे ज्ञान नावाचा गुण हा तुम्हाला परिच्छिन्न मानता येणार नाही. काय म्हणावं लागेल तो? आत्मस्वरूप. म्हणजे आत्म्याहून तो भिन्न नाही, काय नाही, आत्म्याहून नाही काय. आत्मा भिन्न मानला, अनित्य मानला, काय मानला? अनित्य. तो जड स्वरूप होईल, काय होईल? जर ज्ञान नावाचा गुण नित्य मानला तर तो आत्म्याचं स्वरूप होईल. आणि जर अनित्य मानला तर ते अनित्य पदार्थ कसे असतात? स्वरूप असतं. जडचं कार्य असते, काय असते? कार्य. या अनित्याचा विचार 15व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. चांगला आहे. आता संसार दिसतो तो नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य. आणि अनित्य आहे मोठा दोष आहे. विजय रान दिले रसच होई. मग ते ताटाची सांडवणी जाय ते बी संसार आया जाणीचे 9व्या अध्यायामध्ये आलेले अनित्यम सुखम इमं प्राप्य लोकम माम भजस्व. कोणत्या अध्यायात आहे? अध्याय देखो जे जे अनित्य असते ते ते सुखरूप नसते. तात्पर्य कशा करतात? गुण जर आपण अनित्य मानला तर तो जड स्वरूप होईल. जड कशाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी क्रिया नाही, ज्ञान नाही. त्याला काय वेळ खांबाच्या ठिकाणी काय नाही, ज्ञानही नाही, पुन्हा काय नाही, क्रियाही नाही. एखादी लहानशी मुंगी जरी असली तरी तिच्या ठिकाणी ज्ञान आहे, पुन्हा काय? एखादा तुरीचा दाणा पडला असला तिकडे जात असते का ती? आणि साखरेचा कण असेल तर या वृत्तीला काय मानावं लागेल का नाही? पण शिस्त त्याची एवढी जबरदस्त असते. ते मग मुंगे असतात ना, निघायला लागल्यानंतर बरोबर शिस्तीत चालतात एकामागून, बरं का. प्रत्येक ते मुंगी एकमेका मुंगीला तोंड लावते बा. काय सांगते कोणाच माहिती. दिसायला लहान तुझे पाय केवढे असते, हात एवढे का मुंगीचे. माणसाचा केस तरी ठोकळ असतो. तेव्हा ईश्वरी दिला आहे. पण कशा करता हे सगळं सांगितलं? अनित्य मानावं तर जड होतच आहे. आणि जडाचं काय करीत नाही, प्रकाशन करीत नाही. म्हणून कोण नित्यही मानता येत नाही आणि काय मानता येत नाही, अनित्यही मानता येत नाही. मग आता काय पुन्हा आगमापायी असो, काय असो, कधी असतो आणि नसतो. आंब्याच्या ठिकाणी पहिल्या अवस्थेमध्ये कुठं आंबट गोडपणा असतो का? मग कोणत्या अवस्थेत असतो तो? मग अनित्य मानावं लागेल कधी, काय कधी असतो आणि चिंच किती जरी केली तरी ती काय लागणार आहे? जाऊ द्या. उष्णता हा अग्नीचा काय आहे? गुण आहे का? गोडी हे साखरेचं काय आहे? स्वरूप आहे का नाही? मग अनित्य म्हणायचं त्याला स्वरूप म्हणता येईल का? म्हणून तेही सुद्धा काय जड स्वरूप आहे. अनित्य जर मानला तर गुणही सुद्धा काय होईल? जड जडाचं प्रकाशन करू शकत. कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान जड होईल. जड होईल. ज्ञानगुण नित्य असं म्हटलं तर जरी आत्मा कसा मानलेला आहे? नित्य मानून कसा मानला? जड स्वरूप. मग ज्ञान गुण तुम्ही नित्य मानला, काय मानला? मग तो किम स्वरूप होईल? जड स्वरूप. काय होईल?
मैंने नित्य मानला तरी सुद्धा जड होईल गावे, कारण तो नित्य आहे ना, नित्य दोन ठरू शकत नाही. मग किंवा स्वरूप होईल, कोणी ज्ञान रूपच होईल, आत्मरूपच होईल. काय आत्मा आहे, काय नित्य आहे, गुण आहे काय झाला नित्य आहे. आत्मा किंवा स्वरूप आहे जड, म्हणतो ज्ञान गुणी काय होईल, नित्य मानला तिकडूनही पंचायती, अनित्य मानला तिकडूनही पंचायती. ज्ञान गुण प्रकाशन करतो असं म्हणता येणार. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान जड होईल, कारण जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. मग ज्ञान पहिल्या गुणाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला तर ज्ञान गुण नित्य सुद्धा म्हणता येत नाही. पुढे कोणता म्हणा आता, अनित्य म्हणा. अनित्य सुद्धा मानता येत नाही. का मानता येत नाही? कधी असतो आणि कधी, मग त्याला अनित्य म्हणायचं ना. अनित्य म्हणजे केव्हाच नाही का. अनित्य पदार्थ म्हटल्यानंतर त्याला असे पुढे जन्म असतो, त्याची उत्पत्ती मानावी लागते. शरीर नित्य आहे का अनित्य आहे? मग त्याची काय जन्म बरं कायमचं टिकणार आहे की कधीतरी जाणार आहे, म्हणून किम स्वरूप आहे ते अनित्य स्वरूप आहे. अनित्य मग सुखम मम प्राप्ती पाहिजे. तुमच्या कोणत्या अध्यायात आहे? 9व्या अध्यायामध्ये काय, किम पुनर्ब्रह्मणा पुण्य भक्ता राजर्षी. तुम्ही मदत करू लागत नाही, मग काय करा. आहे का तिथे आहे ना 9व्या अध्यायातला शेवटचा आहे. किम पुनर्ब्रह्मणा पुण्य भक्ता अनित्य म्हणजे सगळं अनित्य आहे. मग तू काय करत झाड झडवणे आणि हे भक्तीची. भक्ती भक्ती म्हणजे काय, तिची व्याख्या काय? मनमना भव. हे सूत्रच आहे बघा, 4 सूत्र आहे. मनमना भव 1, मध्याजी भाव 2, माम नस कुर्वत 3, मनमना भव मद्भक्त 2, मध्याजी माम नमस्करू 4. सूत्रम सूत्रभेदो विध. एक नारद भक्ती सूत्र आहे ना, त्याचे 85 सूत्र आहे. किती? आता तो भक्तिम व्याख्यास्यामासा तस्मिन् परम प्रेम रूपा. जवळ पुढे जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. जे अनित्य असते ते कसं असते? जड. म्हणून ज्ञानाला अनित्य म्हणता येणार नाही. ते स्वरूप आहे की काय नाही का. गोडी साखरेचं काय, गोडीला सोडून साखर काय होऊ शकत नाही. त्याचं स्वरूप आहे की उष्णतेला सोडून कोण राहत नाही. मग उष्णता अग्नीचं काय स्वरूप आहे का नाही. त्या संबंधाचं एक आपलं शरीर आहे, डोक्याला सोडून कधी राहत असते का ते. आणि टोपी ते काही काही फरक असतात ना. खिशामध्ये काय म्हणतात. आणि मग पाटाला जायचं झालं म्हणजे मग काढायचं, मग काय करायचं काय काय. अरे टोपी घालून आला नाही तू, नाही म्हटलं भावा विसरली की टोपी घालायची. बरोबर आहे, टोपी काय होते नाही म्हटलं डोकंही विसरलं की. डोक्याचा कधी विसर होते का. त्याप्रमाणे उष्णतेचा अग्नी ते काय उष्णता त्याचं स्वरूप आहे. काढला किती केलं तरी ते कडू लागलं. कसं लागणार? कडू आहे त्याचं काय, गोड झालं याचं वाट काय. एक बाईने स्वयंपाक केला, कारल्याची भाजी. जेवणाऱ्या माणसाला काय लागली, बोलले. म्हणलं काय भाई तुमचा हात आहे, कडू कारलं सुद्धा तुमच्या हातामुळे काय झालं. म्हणलं महाराज
आगाऊपणा सुती करू नका. म्हणलं भानगड काय आहे? मला हे बाई 1 किलो काय आहे कारले, 5 किलो गोड. तर गोडी कोणाची आहे? कारला स्वरूपाने कसं आहे? काय काय कडू लागण्या त्याचा काय, खारट लागण्या आणि तिखट. ज्याचा जो धर्म असतो तो कधी गोड लागला ऊसाचा काय. आणि ते अंगीकार केला तर ते ज्ञान आत्मेच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्यज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. हे पहा, नित्यज्ञानाचा अनित्य म्हटल्यानंतर कधी असेल आणि कधी, आणि नित्य जर अंगीकार केला त्याच्याहून तो भिन्न असू शकत नाही. म्हणून आत्मा हा आहे की नाही, ज्ञान हा त्याचा गुण नसून त्याचं काय स्वरूप आहे, सिद्धी गुण नाही आहे की नाही. कोणता मानला तो गुण मानला, आणि वेदांताने गुण मानला का स्वरूप मानलं. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. परंतु आत्मेच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. नाही बा, कोणत्या ज्ञानाचा? मग तो भिन्न होईल का? आता म्हणा भिन्न म्हणायचं, काय म्हणायचं? गोडी टाकून साखर आणता येत, खारटपणा टाकून मीठ काय करता येत नाही. पुढे जो गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. जसा वस्त्रांचा नीलपित गुण कधी राहतो कधी राहत नाही. जो गुण असतो तो आगमापायी असतो आणि ज्ञान नित्य आहे. ज्ञान नावाचा गुण, ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? तुमच्या नाही आहे का नाही गुण मानला, पण वेदांताने ज्ञान हे आत्म्याचं काय मानलं? स्वरूप मानलं. म्हणून आत्मा सद्रूप आहे. पुढे पुढे दुसरं आलं ना, तर पुढे आनंद स्वरूप आहे, सिद्धी करायची. पुढे वाचा. आणि ज्ञान नित्य आहे म्हणून आगमापायी नाही. ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे. आगम आहे म्हणजे कधी येतो कधी काय होतं जातं. पाऊस कसा आहे, आगमापायी आहे, कधी येतो कधी काय होतं. बरं आजचा दिवस मोकळा येते नाही, आज थोडं ऊन पडलेलं होता इतर दिवसापेक्षा. मग आगमाई म्हणत असतात त्याला, कधी असते आणि कधी, त्याला आगमापायी असं म्हणायचं. पण ज्ञान हे आगमापायी नसून नित्य स्वरूप आहे. आत्मा सद्रूप आहे, आत्मा कसा आहे? सिद्धरूप आहे. आत्मा कसा आहे? पुढे आनंद स्वरूप आहे. गीतेमध्ये आहे ना, यदादित्य कथन ते जो जगत वाचायचे यच्चंद्रमस्यच्च तिथे सगळे हे घेतलेलं आहे. नचमस्ता नाही, ते जगतातली माता आहे त्याच्यामध्ये. पुढे वाचा. ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल. पण तसे संभवत नाही. कारण हे पहा, उत्पत्ती म्हणायची आणि नित्य म्हणायचं दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. मुका म्हणायचं, मी मुका आहे असं म्हणतो. काय म्हणतो? दोन धर्म राहत असते का? मुका आहे तर बोलतो का चांद बोलतो तर? कोणताही धर्म किती राहत असं. कोणीतरी आपला होता हॉस्पिटल म्हणतात, आणि तिथे लोकांना आपला पेशंट गेला होतो, आणि पुढे मग तपासण्या करता ते शिकणारे पोरं येत असतात. एकाने दिलं त्याची नाडी काय होईना लागे ना बघा, मग त्याने लिहून ठेवलं निधन झालं. काय झालं? त्याच्यावर चिठ्ठी लिहून ठेवली की अमक्या अमक्या कार्डचा पेशंट काय झाला गे बा. त्याची जास्त वेळ ठेवता येत नाही. काय तिथे वार्ड असतो ना तो, ते लगेच थोड्या वेळाने त्याला काय करावं लागतं. मग ते नेणारे माणसं येत असतात, ते ट्रेचर घेऊन येतात. काय त्याच्यावर झोपवायचं आणि काय करायचं. मग त्याला नेण्याकरता ते ट्रेचर घेऊन आले,
मग त्याला न्यायचा. तो बोलायला लागला, म्हणला कशा करता मला चालला, म्हणलं टेचर आणला कशा करता, डॉक्टरने सांगितलं, म्हणला अरे पण मी बोलतो ना, म्हणलं डॉक्टरने सांगितलं. तर शेजारचे पेशंट सांगायला लागले, नाही बा तू बोलतो ना, तू आता मेरा आहे तर बोलतो, कसा बोलतो तर ते काय म्हणलं का तुम्ही आमच्या डॉक्टरपेक्षा शहाणे. डॉक्टरने लिहून ठेवलं आहे तुम्हाला डॉक्टरची एखादी पदवी तरी आहे का. म्हटलं आमच्या डॉक्टरला हातूर पदवी आहे आणि त्याने लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलं आहे, चला म्हणाला. माझा हे बा जर मेला आहे तर बोलतो, आणि बोलतो तर दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. मग कोणता धर्म राहतो, एकच धर्म राहत असता, आहे की नाही. जर पोरगा म्हणाला मी पासही झालो आणि काय झालो, अरे पास तरी म्हणणार, दोन धर्म राहते. महात्मा किम स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याचं काय आहे, एकच स्वरूप आहे, एकमेवा द्वितीयम. म्हणून आत्मा ज्ञान स्वरूप आहे, सिद्ध करून दाखवला. पुढे जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण तसे संभवत नाही. कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते, ते कसे होईल. ज्ञानाला अनित्य म्हणता येत, कोणीतरी इंद्रियापासून होते असे म्हणता येते. सुषुप्तीमध्ये आपल्याला ज्ञान होते की नाही, मग तिथं इंद्रिय आहे का. सर्व इंद्रियाचा लय झालेला असतो कुठे, कोणत्या अवस्थेमध्ये, सुषुप्ती. फक्त प्राण जागृत असतो. काय असं, आणि प्राणही गेला तर राम बोलो बाई. मग काय आहे का, डोळे असून दिसत नाही कोणत्या अवस्थेमध्ये, आहे का, कान असून काय दिसत नाही, येते का तुम्हाला. मग सगळ्या इंद्रियांचा काय झालेला आहे, लय झालेला आहे. फक्त प्राण जागा असतो. काय असं, आणि झोपून उठल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणार, माझी स्मृती झाली, आहे का. ज्या अर्थी स्मृती होते त्या अर्थी तो पदार्थ काय केला पाहिजे. ज्या अर्थी तुम्हाला आणखी उभी आठवत असेल तर तुम्ही पाठ केली असली, पाठच नाही केली तर उभी आठवेल. हे बघा आपण काय बृहस्पतीचे बाबा, त्याचं अस्तित्व काय केलं पाहिजे, नाही का. पाठ केल्यानंतर सूक्ष्म रूपाने त्याचे संस्कार असतात. त्या संस्काराने काय होतं आहे, म्हणजे आहे ना, तात्पर्य कसं आहे चाललेलं आहे. मग सुषुप्तीमध्ये ज्या अर्थी सुख आहे ते सुख कोणाचं आहे, आत्मा आहे. त्याच्यावर आत्मा जागृतीमध्ये आहे, आत्मा स्वप्नामध्ये आहे, आत्मा मग आहे का. मग आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. आणि एका याच्यामध्ये आहे आणि एका याच्यामध्ये नाही असं म्हटलं तर परिच्छिन्नच होईल. काही आकाश परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. म्हणून भाडेकरू सगळं काही घेऊन जातो, आकाशही घेऊन जातो. त्याप्रमाणे आत्मा कसा आहे, व्यापक आहे. वेदांत शास्त्र आहे. केवळ आत्मा व्यापक असून पुन्हा कसा आहे, तो सद्रूप आहे. पुढे आनंद स्वरूप पुढे शिकू. सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो होतो. ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल. पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते, ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही. त्या अर्थी आपल्याला त्याच्यामध्ये काय मानावं लागेल, कारण सुषुप्तीमध्ये जे ज्ञान त्याच्याशिवाय तुम्हाला स्मृती झाली. ज्या अर्थी स्मृती होते त्या अर्थी तुम्हाला नाही का सुषुप्तीमध्ये त्याचा अनुभव आला असला. याचं विवरण पंचदशी ग्रंथात फार सुंदर आहे. तिथे सुद्धा 5 आनंदाचे प्रकार आहे. किती
योगानंद, आत्मानंद, अद्वैतानंद, विद्यानंद, विषयानंद, किंवा या सर्वांच्या उपाधीमुळे एकच आनंद आहे, तेच त्याचं स्वरूप आहे. तात्पर्य कसं, ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये कोणापासून तरी आणि सुख उत्पन्न होते असं म्हणलं तर इंद्रियाचा तर काय झालेलं आहे लय, आणि ज्ञान तर सुख तर होते. ते सुख काय म्हणावं, आत्म्याचंच काय करावं लागते. म्हणून सुख हे आत्म्याचं काय आहे, सुख म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजे सुख. आनंद होतं म्हटलं काय आणि सुख होतं म्हटलं. ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही आणि सुषुप्तीच्या सुखाची स्मृती जागृतीत तर होते. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. सुषुप्तीमध्ये सुख, कारण सुषुप्तीमध्ये सुखाचा अनुभव आला नसता, तर जागृतीमध्ये सांगता आलं. ज्या अर्थी आपल्याला मी सुखाने झोपलो होतो असा अनुभव सांगतो, त्या अर्थी आपल्याला झोपेमध्ये सुखाचा काय आलेला आहे म्हणून तर सांगू शकतो पुढे. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिय अंतःकरणाधिक सुषुप्तीत नाहीत, म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. ज्ञानावाचून आत्मा कधीही राहत नाही. ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधीही राहत नाही, म्हणून उष्णता हेच वह्नीचे स्वरूप आहे. तसेच नाही का, अग्नी कुठं थंड झालेला आहे का, नाही का, तेव्हा उष्णता आहे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. सूर्याच्या ठिकाणी कुठेतरी अंधार दिसतो आपल्याला, म्हणून प्रकाश आहे सूर्याचं काय आहे, असं आहे ना. त्याप्रमाणे जीवाचं सुद्धा सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप हे काय आहे, स्वरूप आहे. पण त्याला आपल्या स्वरूपाचा काय पडलेला आहे, विसर पडले. लेखणी कुठे आहे, कानावरच आहे. मग सगळा धुंडाळत बसतो, काय बसतो नाही तिथे सुखाचा काय कर. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व का भ्रांताचे काम. मग आपल्याला सुख कुठं दिसते, आणि मुळामध्ये सुख कोणाचं आहे, आत्म्याचं आहे. माणसं त्याच्या पाठीमागे, मृगजळाच्या पाठीमागे काय होतात मग, का भ्रांताची काम. आणि आपल्याला भ्रम होत असतो, विषयातच काय आहे, सुख आहे. तुमच्या 9व्या अध्यायामध्ये नाही का. तसे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूप आहे. आगमापायी असतो तो गुण होतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाहीत, म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची स्वरूपे आहेत. हे बा, ते त्याचं काय नाही, आगमापायी नाही, येणारे आणि जाणारे नाही. तर उष्णता आणि काय तुमचं, उष्णता आणि सुख, सुख आत्म्याचा काय स्वरूप आहे, धर्म नाही काय. आणि अग्नीच्या ठिकाणी असलेली उष्णता हे अग्नीचा काय स्वरूप आहे. अग्नीला उष्णतेला सोडून अग्नी राहू शकत थोडे. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. कधी असते आणि कधी त्याला आगमापायी. टोपी कधी असते आणि टोपी कधी, तिला काय म्हणतात. आणि डोकं ते कधी असते आणि कधी पुढे. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे असे अवच्छेदवादी मानतात. कारण वृत्तीच्या द्वारा यावं लागतं. कोणाच्या द्वारा, वृत्तीशिवाय ज्ञानाचा काय होत नाही. एका डॉक्टर इंजेक्शन देत असतो, असं हाताने देतो का तो, मग कशाने देतो, मग कशाची आवश्यकता. आला डॉक्टराला म्हणलं का हो तुमची सुटके चालली, म्हणलं पुन्हा घरी जाण्याचं कारण काय, तो म्हणायला लागले डॉक्टर इंजेक्शन देण्याचं यंत्र काय झालं. मग डॉक्टर इंजेक्शन देतो कुणाच्या द्वारा, त्या इंजेक्शनची काय पाहिजे, पिचकारी सगळ्या. त्याप्रमाणे विशेष म्हणतात ना, विशेषाकरता वृत्तीची काय असते आहे पुढे. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे
असे अवच्छेदवादी मानतात आणि आभासासहित वृत्तीने व्यवहार होतो, म्हणजे आभासाद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी मानतात. मग द्वितीय तरंगामध्ये होऊन गेले की आभासवाद आणि कोणता अवच्छेदवाद वगैरे. अवच्छेदवादी काय करतो, आभास मानत नाही. आणि आभासवादी काय मानतो, ते म्हणलं आभास आहे काय, वृत्ती लागली की संपलं. आणि त्या वृत्तीमध्ये काय मानतात, एक ज्ञान मानतात. काय मानतात आहे का, ज्ञानाने काय होत असतं, त्या वृत्तीमध्ये आत्म्याचा काय असतो, प्रकाश असतो. आणि तो प्रकाश तसंच प्रकाशन करत असतं आहे काय. एखादा सूर्याचा किरण येत असतं, किरणामध्ये काय असतं, आणि तो प्रकाश अंधकाराचा काय करतो, मग विशेष असावं लागत असतं. काय असावं लागत, एक सामान्य आणि विशेष. लाकडामध्ये अग्नी हे कोणता आहे, सर्वव्यापी परमात्मा कोणता आहे, सामान्य आहे. आणि चिंतनाच्या द्वारा अभिव्यक्त झाला विशेष. सामान्य आणि गुणधर्म काय करतात, म्हणजे आभास मानतात त्याला म्हणायचं आभासवादी. आणि केवळ अवच्छेदक म्हणतात त्याला म्हणायचं अवच्छेदक. पंडितवाची स्मृती मिश्र त्यांचा अवच्छेदवाद आहे. आणि प्रकाशात्मा सुरेश्वराचार्य सगळा विचारसागर पंचदशी आभासवादीचा. थोडाफार त्याच्यामध्ये आभासवाद आलेला आहे आणि पुढे बिंब प्रतिबिंबवाद आलेला आहे, पण फार कमी आहे. म्हणजे आभासाच्या 7 अवस्था तुम्हाला गेला की त्याच्यामध्ये पुढे. अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांचे मतात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा आहे या सिद्धांतात विरोध नाही. म्हणून साधनामध्ये बदल असला, साधण्यामध्ये काय नाही. साधने मात्र सर्वांचं काय आहे, एकच आहे. आत्माच सकृप आहे हे अवच्छेदवादी म्हणतो ना आभासवादी म्हणतो पुढे. म्हणून आत्मा चित स्वरूप आहे. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे. पहिला कोणता आत्मा, मी कोण आहे या प्रश्नाला उत्तर त्याच्यामध्ये सांगितलं मी सद्रूप, चिद्रूप आणि मग आत्मा किम स्वरूप आहे, सद्रूप. पुढे नंतर कोणता राहिला तो प्रकार कधी